आपल्याला माहित असेल चेंबूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना झाली होती. त्या घटनेमध्ये एका चिमुरड्याचा झाड पडून मृत्यू झाला. चालता चालता एक माणूस गटारात पडला आणि गटारात त्याचा मृत्यू झाला. याही घटनेला महानगरपालिकेने कोणावरही जबाबदारीची निश्चिती केली नाही. त्याच्यानंतर एक अहवाल बनवला तोंडाला पानं पुसणारा आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ह्याला कोणीच जबाबदार नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींविरुद्ध म्हणजे ह्या घटना आहेत फक्त, तर या घटना नाही तर ही सिस्टीमचं फेल्युअर आहे. आणि म्हणूनच उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करतोय. ज्या महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे, ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे त्या लहान मुलाचा मृत्यू झाला, एक माणूस गटारात पडला, त्यानंतर सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यावर कसलीही कारवाई झाली नाही. एक थातूर मातूर दंड त्या कंत्राटदारांना रिकमेंड करण्यात आला, तोही अजून त्यांच्याकडनं वसूल केला गेला नाही. पण जो अधिकारी 11 वर्ष त्या गार्डन डिपार्टमेंटवर बसून आहे त्या अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. आमचं उद्याचं आंदोलन हे फक्त त्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, तर जबाबदारी निश्चिती न करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझं सर्व मुंबईकरांना आव्हान आहे की नुसता हा महानगरपालिकेचा विषय नाहीये, हा व्यवस्थेचा विषय आहे. ज्या व्यवस्थेमध्ये कोणीच जबाबदार नाही अशी जी व्यवस्था उभारडा करण्याचा प्रयत्न सरकार करते, त्या व्यवस्थेच्या विरोधातलं उद्याचं आंदोलन आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो मुंबईतल्या सर्व नागरिकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना की उद्या 11 वाजता आपण हे व्यवस्थेविरुद्धचं आंदोलन आहे हे करण्याकरता आपण या, असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. महापालिका आयुक्तांना तुम्ही पत्र लिहिलं होतं की त्या पत्राचं उत्तरही आम्हाला देत नाही, ना आम्हाला कुठली चर्चा करायला बोलवत. फक्त त्यांचा म्हणजे हे मोदींपेक्षाही आयुक्त मोठ्या झाल्या. मोदींना तर युगो आहेच, पण मोदींपेक्षाही मोठा युगो भिडेन आहे असं मला वाटायला लागलं. काल समीकजी दादरमध्ये नीटच्या विरोधात पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आंदोलन पाहायला मिळाले, तरुण विद्यार्थी होते, त्यांच्यामध्ये एक बॅनर औरंगजेबाचा पाहायला मिळाला. पण प्रश्न उपस्थित होता, काय औरंगजेबाचा बॅनर पाहायला मिळाला, फोटोचं मला वाटतं मी तरी बघितला नाही. संदीपजी, तुमच्या माझ्या इथे जी मुलं आलेली ना, जी इथे उभी होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा. आता हे सगळं सांगतील की याच्यामध्ये IS आहे, चायना आहे, हे ते सगळं आणतील. हा, पाकिस्तान आहे, सगळं आहे. उद्याच्या आंदोलनामध्ये कोणते युक्रेनची पण लोक असू शकतात.